नमस्कार, मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलच्या आज एक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमचे सर्व चांगल्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी महाराजांची मी प्रार्थना। तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे डेली रुटीन, नाही कोणता ब्लॉग वगैरे नाहीये। तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे माझ्या लग्नातला फोटोज, म्हणजे माझ्या लग्नाचा अल्बम। तर नक्की सर्व फोटो पहा आणि हस वगैरे नका, वाईट कमेंट पण नका करू, चांगले कमेंट करा, कारण की चांगले फोटो आहेत। कारण का 8 वर्ष झाले आमच्या लग्नाला, 2015 मध्ये आमचं लग्न झालं होतं। 8 वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला। तर तुमच्यावर मी शेअर करते मला लग्नातला अल्बम। तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पहा। आणि माझ्या लग्नात ते बरेचसे असे किस्से आहेत ते पण तुमच्यावर मी शेअर करते। लग्नाच्या अगोदर म्हणजे मला आवड पाहायला आले ते पण तुमच्यावर मी किस्से शेअर करते। कसे आहेत ते मला कमेंट मध्येच नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। चला मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आमच्या लग्नाचा अल्बम आहे शुभविवाह दिनांक 29/12/2015। इकडे आबा किती खुश आहेत, मी नर्वस आहे, मी खूप रडले होते माझ्या लग्नामध्ये। इकडे आवांचा फोटो आहे, गणेश आणि पूनम। आता माझ्या लग्नाचा अल्बम स्टार्ट होतोय। इकडे आमच्या दोघांचा बाशिंग बांधून फोटो आहे। इकडे आहो पण रडायला आले, मी एवढी रडले होते लग्नामध्ये काय विचारायला नको, एवढी रडले होते, त्यामुळे आहोंचे पण डोळे भरले होते। इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे, तसेच श्री गणेशाचा फोटो आहे, ओम गणेशाय नमः। इकडे माझा फोटो आहे आणि आमच्या लग्नातला एकदम सुंदर असा आमच्या अल्बम मधला फोटो म्हटलं तर हा फोटो आहे। याच्यामध्ये मी रडले वगैरे अजिबात नव्हते, फोटो खूप छान आहे हा। तर तुम्हाला कसे वाटले म्हणजे फोटो मला सांगा। इकडे आमचे लग्नाच्या अगोदर कार्यालयामध्ये गेल्यानंतर फोटो आहेत कार्यालयामधले। हे माझे गेल्यानंतर फोटो काढले होते। हे माझ्या लग्नासाठी गाडी आणली होती आणि आवनी सजवली होती। इकडे आवनचा फोटो आहे, लग्नाच्या अगोदर ते गावी गेले त्यामुळे त्यांचा कलर खूप डल झाला होता, 15 दिवसात वगैरे गेले ते। ही माझी आजी आहे, ही माझी आत्या आहे, ही माझी मावशी आहे, हे आहो आहेत आणि इकडे माझा भाऊ आहे। हे औक्षण करतात लग्नामध्ये नवरदेवाला। ही मावशी माझी मावशी आहे। इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे, ही पण माझी मावशी, हीच मावशी आहे। आणि हे आहो, ही माझी चुलती आहे, बारकी चुलती। इकडे आवांचा फोटो आहे आणि इकडे आमचं ते शूटिंग केलं होतं, शूट काढलं, फोटो वगैरे काढले होते कार्यालयामध्ये, गार्डनमध्ये। हे आवांचे मित्र आहेत। आणि इकडे आमच्या हळदीचे फोटो, इकडे हळदीचे फोटो स्टार्ट होतात। इकडे हळदीला बसण्यासाठी चौक वगैरे पुढे काढला होता, तेव्हा बघा मी किती छोटीशी दिसते, एकदम तब्येत खूप डाऊन होती तेव्हा माझी। आणि हे आहो आहेत आमचे, हे ते हिरो झाले ते पूर्ण। इकडे आमचं लग्न हा हळदीमधला फोटो आहे आमच्या दोघांचे, हे पण हळदीमधलेच फोटो आहेत। अल्बम फाडलंय मुलांनी, सारखं पाहण्यासाठी घेतात। हे माझी रिलेटिव्ह आहेत सगळे गावामध्ये, आमच्या बायका महिला मंडळाचे सर्व। हे माझी चुलती लागते, ही माझी मावशी लागते आणि ही पण आजी लागते। हे सर्व फोटो आहेत। इकडे माझा फोटो आहे, गोरी गोरी पान एकदम, मी पांढरं शुभ्र। आणि ही माझी चुलती आहे, ही माझ्या मोठ्या बहिणीची सासू आहे आणि हे दोघं आम्ही। इकडे आहो आहेत, इकडे पण आमच्या दोघांचाच फोटो आहे। इकडे पण ही माझी आजी आहे, माझ्या सासरकडचे माणसं आहेत, हे सासरकडचे महिला आहे। आणि ही पण हे माझी बहीण लागते सासरकडून नात्यामध्ये। इकडे पण आमच्या दोघांचं शूटिंगच केलं होतं, आय लव यू फॉर एव्हर। ही माझी आत्या आहे आणि ही माझी चुलती आहे। ही माझी छोटी बहीण आहे, लग्नामध्ये बघ छोटी दिसत, तिला एक मुलगा आहे आणि ही माझ्या आत्याची मुलगी आहे। ही माझ्या मोठ्या नंदबाई आहेत आणि ही माझी आत्या आहे, चुलत आत्या आहे, ही चुलती पण लागते। हे माझी मामी आहेत, चुलत मामी आहेत। इकडे आम्ही दोघं आणि हे तिकडे पण तेच फोटो आहेत, हे गावामधले रिलेटिव्ह आहेत। इकडे आमच्या दोघांचे फोटो आहेत, हे पण। हे माझ्या नंदबाई आहेत आणि हे माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, मावस जाऊबाई। हे गावातले रिलेटिव्ह आहेत आमच्या सासरकडचे। ही माझी मावशी आहे, माझी सख्खी चुलत आत्या आहे, एकदम खास आत्या आहे माझी, आम्हाला खूप जीव लावते। आणि ही माझी मोठी मामी आहे, मोठी मामी पण खूप छान आहे। हे आवांचे फोटो आहेत, हे माझा फोटो आहे लग्नामधला, विदाऊट मेकअप आहे, विदाऊट मेकअप बघ किती छान चेहरा दिसतो एकदम। इकडे लोक बघा किती छान काढले अग्नीमध्ये। इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे लग्नामधला, साखरपुड्याची साडी आहे माझी। आणि आम्ही कार्यालयामध्ये जेव्हा आलो तेव्हा आमचे फोटोशूट केलं होतं, तेव्हाचाही फोटो आहे।
चुडा बघ किती भरला होता, फुल चुडा भरला होता मी लग्नामध्ये, बांगड्या घातल्या होत्या. इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे. ही माझी आजी आहे, सख्खी चुलत आजी आहे, आणि ही माझी मामी लागते. आणि आमच्या दोघांचा फोटो आहे. इकडे नाही का माझा मेकअप व्यवस्थित अजिबात नव्हता केला, खूप डार्क मला लिपस्टिक वगैरे लावून ठेवली होती, माझ्या चेहऱ्याचं पूर्ण हे करून ठेवलं होतं. विदाऊट मेकअप जर राहिले असं लग्नाला उभी तरी छान दिसले असते. इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे. ही माझी आत्या आहे आणि ही आत्याची मुलगी, मोठ्या नंदीची जावे, सख्खी जावे बारकी. आणि ह्यांच्या आहोंच्या आत्यांची मुलगी आहे. ही माझी आजी आहे, एकदम खास माझी आजी. ही माझी बहीण आहे, मावस बहीण, खूप छान आहे ती पण स्वभावाला. इकडे माझी मोठी नंद आहे आणि आवनला हळद लावताचा फोटो आहे, हा तो फोटो आहे. इकडे माझी आजी आणि इकडे माझी मामी आहे. ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि हे आमच्या आहो हळद लावताना फोटो आहे, हा खूप छान फोटो आहे, मेमरीज. ही माझी बारकी नंद आहे आणि ही माझी मोठी जाव आहे, सख्खी चुलत. हे आमच्या मोठ्या ताई आहेत, मोठ्या बाई आहेत, मोठी नंदबाई आहेत. इकडे सासूबाई आहेत माझ्या, आणि ही माझी आई आहे, मोठे सर. ही माझी बारकी नंद आहे आणि बारक्या नंदीची बारकी मुलगी बघा, आता तिला एक मुलगी आहे. आणि ह्या माझ्या मोठ्या ताई आहेत, माझ्या मोठ्या जाऊबाई, आणि हे बारक्यात ताई आहेत अक्का आमच्या. हात काढ ना. इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे, गार्डनमध्ये शूट केलं होतं ती. आणि हा माझ्या हळदीतला फोटो बघा, विदाऊट मेकअप, किती छान फोटो आलाय, मस्त एकदम. हा पण विदाऊट मेकअप सर्व फोटो आहेत माझे बऱ्यापैकी. हा आमच्या बिल्डिंग मधला आवी आहे, खूप छान मुलगा आहे हा पण. आणि ही माझी आई आहे, माझी आई. इथं पण माझी आई आहे, माझी सासूबाई आहेत पाठीमागं. आमच्या दोघांचा फोटो हळदीचा, आणि आमच्या आईचा आणि माझ्या सासूबाईंचा फोटो, दोघी आईंचा फोटो आहे. इकडे आमच्या दोघांचा फोटो. इकडे फोटोशूट एकदम जोरात केलं, त्यामुळे सर्व अल्बममध्ये आमच्या दोघांचे फोटो आहेत. इकडे आम्ही दोघांनी मला हळद लावत होते. इकडे आमच्या दोघांचा हळदीचे फोटो आहे. आणि इकडे पण आमच्याकडे चौकावर बसवतात हळद खेळायला, हळद लावायला. पुढे करा असतो, मध्ये हळदीचे 2 ताटं असतात, एक नवरीकडची एक नवऱ्याकडची. इकडे आमच्या दोघांचे फोटो आहेत, मंडवळ्याला पकडून हात. आणि इकडे आमचे जेवणाचे फोटो. आम्ही खरं म्हटलं तर लग्नामध्ये जेवलोच नाही अजिबातच, कारण का मी आवनच्या मित्रांच्या लिहित भांडणं बाहेर, त्यामुळे आव लगेच गेले उठून, आणि मी पण अजिबात जेवले नाही लग्नामध्ये. इकडे आमच्या दोघांचे फोटो आहेत. आम्ही किती दोघं लहान मुलांसारखे दिसते सेम. ह्या आवनचे फ्रेंड्स आहेत हे पण. आणि इकडे माझा फोटो आहे. इकडे आमच्या लग्नाच्या अगोदर वरात निघते बघा, नवरदेव नाही का कार्यालयामध्ये याच्या अगोदर, तेव्हा यांचं फ्रेंड्स आहेत आणि आहो आहेत. आणि पाठीमाग माझ्या मोठ्या ताई आहेत आणि त्यांची मुलगी आहे, हे पण त्यांचे फ्रेंड्स आहेत. आणि इकडे बघा डीजे बघा जोरात आहे इकडं एकदम. इकडे मी नवरी, एकदम जुना फोटो 8 वर्षापूर्वीचे. इकडे नवरदेव, हो. इकडे पण देवदर्शन घेताना. आणि इकडे पण वरातीचेच फोटो आहेत बऱ्यापैकी. इकडे आहो बघा किती खुश आहेत, आवोंनी फाउंडेशन खूप लावलं त्या चेहऱ्याला. आणि इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे. इकडे पण वरातीचाच फोटो आहे. इकडे पण ही माझी आत्या आहे, आत्याने ऑप्शन केलं होतं आवनचं कार्यालयामध्ये यायच्या अगोदर, म्हणजे लग्नाच्या टायमाला. आणि इकडे बघा माझा मेकअप किती डार्क केला, एकदम डार्क मेकअप करून ठेवलं होता पूर्ण माझ्या चेहऱ्याला. इकडे आहो आहेत आमचे. इकडे आमच्या दोघांची एंट्री आहे. ही माझ्या नंदीची बारकी मुलगी आहे. एंट्री बघा, खूप ओव्हर मेकअप करून ठेवते. ही माझी आत्या आहे, बारकी आत्या. हे आहो आहेत आमचे. हा माझा भाऊ आहे, आता खूप वेगळा दिसतो, पहिले खूप तब्येत डाऊन होती त्याची, आता तब्येत वगैरे झाली आता. या होईत. इकडे पण तेच फोटो आहेत, ते मानपान करतात ना नवरदेव आतमध्ये यायच्यात ना अगोदर. इकडे माझ्या आत्या वर ओवळणे असते त्या आत्यांकडून, ते करता आले तात्या ओवळण्यासाठी. इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे लग्नामधला. इकडे माझा चेहरा एकदम गौराईसारखा दिसतो बघा, 1 साईडनी. हे आमचे ब्राह्मण बघा सेम शिवाजी महाराजांसारखे दिसतात, काही सुद्धा फरक नाहीये. आणि आम्ही दोघे पाठावर उभं राहिलो होतो. इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे लग्नामधला. आणि इकडे आम्ही दोघे विडा तोंडामध्ये दिला होता. हे माझे मामा आहेत, सख्खे चुलत मामा आहेत, खूप छान मामा आहेत माझे हे पण. आणि इकडं ताई वगैरे आहेत, इकडे मामांची मुलं आहेत. आणि इकडे आमच्या दोघांची एंट्री, पाटावर एंट्री करताना हे फुलं वाहतात नारळाला, कलशाला, ते फोटो आहे हा.
इकडे मी खूप नर्वस होते लग्न झाल्यानंतर, मला खूप रडायला येत होतं. आणि इकडे आहो पण खूप नर्वस होते, आहोंच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. हे आमच्या लग्नाचे फोटो आहेत, हे आहो आहेत, हे आमच्या दोघांची जोडीने फोटो आहे, शुभ विवाह. इकडे माझा फोटो आहे, हे माझे रिलेटिव्ह आहेत, हे आहोंचे फ्रेंड्स आहेत आणि हे पण आहोंचेच रिलेटिव्ह आहेत, म्हणजे आता आमचेच झाले. हे म्हणजे सासूबाई आहेत बघा, किती छान दिसत तेव्हा, तरुण वयात होते एकदम, 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे. म्हणजे जाऊबाई आहेत आणि नंदबाई आहे, सगळ्या नंद लागतात सर्व, हे सर्व फॅमिली आमची. इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे. इकडे माझा फोटो आहे, सेम गौराईसारखा फोटो आहे बघा. इकडे माझा फोटो आहे, सेम गौराईसारखा फोटो आहे. इकडे आमचा मंगलाष्टक सुरू झाला होता, लव. इकडे वरमाला घातलं होतं, हार घातले होते, एकमेकांना गुच्छी देताना फोटो आहेत. इकडे काकण बांधताना हातामध्ये फोटो आहेत. इकडे पण हार घालतानाच फोटो आहे, इकडे पण काकण बांधतानाच त्यांच्या हातामध्ये बांधताना. इकडे माझे मामा मामी आहेत, माझे मामा मामी खूप रडले माझ्या लग्नामध्ये. बारका मामा आणि बारकी मामी किती नर्वस आहेत बघा. आणि इकडे आहो आहेत, इकडे मंगळसूत्र घालताना फोटो आहेत. इकडे माझे चुलत मामा मामी आहेत, कन्यादान करताना फोटो आहे हा. इकडे आवडणी मंगळसूत्र दाखवले गळ्यात घातल्यानंतर. इकडे पण तेच फोटो आहेत. इकडे आमच्या दोघांचे फोटो किती छान वाटतात ना, फोटोजून आठवणी. हे आमच्या बाई आहेत, म्हणजे माझ्या मोठ्या नंदबाई आहेत, ते ओढण्या बांधतात दोघांच्या पण फेऱ्यांसाठी. इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे. इकडे आम्ही फेरे घेताना फोटो आहे. हे ब्राह्मण काका बघ कसे दिसते. इकडे म्हणजे भाऊ, इकडे म्हणजे ताई, मोठ्या बाई आहेत आमच्या. हे होममध्ये त्या अक्षदा वगैरे टाकताना फोटो आहे, लाह्या टाकताना मुरमुरे. इकडे आमच्या दोघांचे 7 फेरे झाले ते. इकडे पूर्ण झाले कंप्लीट, इकडे कम्प्लीट झाले. आमच्या लग्नातला सगळं एकदम सुंदर असा फोटो आहे. लग्नातले क्षण खरंच खूप सुंदर असतात. इकडे पण आई वडील आहेत, हे माझे पप्पा आहेत, हे माझी मम्मी आहे, आई माझी आणि दादा. आणि इकडे हे आहो आहेत आणि इकडे मी, आई माझी खूप रडत होती लग्नामध्ये. इकडे माझे मोठे दीर आहेत आणि आम्ही दोघे आणि मोठे जाऊबाई आहेत. इकडे आहोंच्या ऑफिसमधले आहेत, अगोदर कामाला होते तिकडचे. इकडे माझी आई बघ किती रडते फोटोमध्ये. आणि इकडे माझे पप्पा आहेत आणि आम्ही दोघे, आणि मी लग्नामध्येच रडायला सुरुवात केलं, चेअर एकदम बारीक करून बसले होते. आणि इकडे आहो आहे आणि माझा भाऊ आहे. मी लग्नामध्ये बघा फोटोमध्ये, सर्व फोटोमध्ये रडताना फोटो त्याच्या पुढे माझे. आणि माझे पप्पांचे फ्रेंड्स आहेत, लग्नाला आलेत, त्यांच्या फोटो आहे. इकडे मी आहे, इकडे पण मी आहे आणि आहो आहेत. इकडे माझा भाऊ आहे, हे माझ्या मोठ्या मामाचा छोटा मुलगा आहे, हे माझे चुलते आहेत, हे आम्ही 2 जण आहे. इकडे माझे मामा पण लागतात हे, आणि चुलते पण लागतात. इकडे माझ्या छोट्या मामाचा मोठा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, मावस भाऊ, आणि त्याचा फ्रेंड आहे हा. इकडे आमची फॅमिली आहे, माझे छोट्या नंदबाई आहेत, चुलत नंदबाई आणि त्या जाऊबाई, आम्ही 2 जण. त्यांचा मुलगा हा जाऊबाईंचा, आणि त्यांची नंदबाईची ही मुलगी, ह्या नंदेची ही मुलगी, आणि ही मोठ्या नंदेची मुलगी, छोट्या नंदेची मुलगी आहे. आणि इकडे मोठ्या नंदबाई आहेत आणि इकडं त्यांची जाऊबाई आहे. इकडे माझे दीर आहेत मधी, इकडे आहो आहेत आणि इकडे मी. आणि दीर बघ छान दिसतात माझे, दिसायला खूप छान आहेत. इकडे आहो आहेत, इकडे आमच्या दोघांचा फोटो आहे. इकडे पण माझा सिंगल फोटो आहे. इकडे 2 भावांचा फोटो आहे. दीर हे माझे बारके दीर. आणि इकडे माझ्या मोठ्या बाई आहेत, मोठ्या नंदबाई आहेत, त्यांच्यानंतर एक छोटी त्यांची बहीण आहे, आणि त्यानंतर हे आहेत, आणि ह्यांच्यानंतर हे आहेत. पाठवणीचा फोटो आहेत. इकडे माझा फोटो आहे, इकडे आवनचा फोटो आहे. इकडे आमच्या दोघांचे फोटो काढले होते, फोटोशूट केलं होतं. इकडे आवनचा फोटो आहे. आणि इकडे बघा माझा रडतानाच फोटो आहे. आता खूप वेगळं वाटतं, पण तेव्हा खूप वेगळं वाटतं, आईपासून लांब जाणं, आई वडिलांपासून. इकडे दोघांसोबत बिदायचे फोटो आहेत पाठवणीचे. आणि इकडे बघा, इकडे मी रडताना फुल रडत होते लग्नामध्ये. साईडला बघा, इकडे आमच्या दोघांचे फोटो, इकडे पण तेच फोटो आहेत, तिकडे पण तेच फोटो आहेत लग्नामधले. चला, माझा अल्बम फिनिश झाला, संपला माझा अल्बम. इकडे माझा फोटो आहे आणि आवनचा फोटो आहे. कसा वाटला मला अल्बम, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला माझ्या लग्नाचा अल्बम कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला तर आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज ते सांगते. तर आमच्या दोघांचं आहे अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज सारखं आम्ही दोघं फिरलो पण 6 महिने लग्नाच्या अगोदर, आणि त्यानंतर आमचं लग्न झालं. मग तर आता तुम्हाला सांगते म्हणजे लग्नाच्या टायमाला माझं लग्न कसं जमलं. तर मला अगोदर पाहण्यासाठी माझे सासरे आले होते, म्हणजे सासूबाई आल्या होत्या आणि माझ्या मोठ्या नंदबाई आल्या होत्या. 3 जण तुम्हाला अगोदर पाहण्यासाठी. म्हणजे माझे चुलत मामी आहेत, त्या मामींनी सांगितलं ह्या मामींना, म्हणजे माझ्या मोठ्या नंदीला सांगितलं होतं की आहे अशी अशी एक मुलगी आहे म्हणून, तुम्हाला पाहिजे असेल तर पहा तुमच्या भावासाठी म्हणून. तर ते आले 3 जण पाहण्यासाठी. तेव्हा आले, पाणी वगैरे दिलं त्यांना, नाश्ता वगैरे केला, ते लगेच गेले निघून 3 जण पाहून. त्यानंतर मग पुढच्या सोमवारी लगेच हे आले मला पाहण्यासाठी. तर तेव्हा मी जॉब जात होते, कंपनीमध्ये कामाला होते तेव्हा मी.
आणि कंपनीमधून सहज मी आले 5:30ला. माझं 5:30ला माझं कंपनीमधून सुट्टी असायची. 9 ते 5:30 माझं का टाइम होता कामाचा. 5:30 वाजता मी आले. मनामध्ये धाकधूक प्रत्येक मुलीची असतेच की आपल्याला कोणतरी पाहायला येणार आहे मुलगा वगैरे. तर माझ्या मनामध्ये तीच धाकधूक होती. घरी आले तर आम्ही चाळीमध्ये राहिलो होतो. चाळीमध्ये तर म्हणजे चाळीमध्ये यायचं म्हटलं त्यात एंट्री करायचं म्हटलं कळतं कुणाच्या घरी कोण आलंय ते. बाहेर चपल्या वगैरे दिसतात. तर मला आता बाहेर चपल्या दिसल्या तर म्हटलं आमच्या घरी पाहुणे आल्यात नक्कीच मला पाहायला आलं ते. आणि स्थळच होते एकदमच नुसती सारखी स्थळ यायचे मला. कोण नाही कोणतरी पाहायला यायचं सारखंच कंटिन्यू. तर आले मग घरी आले तर मग मी शेजारच्या काकू होत्या आमच्या शेजारच्या काकूंकडे जाऊन बसले. त्यांच्याकडे माझ्या आईने साडी वगैरे आणून दिली. जाऊन साडी वगैरे घातली. ड्रेस घातला अगोदर. ड्रेस काढला साडी घातली. मस्त आवरलं म्हणजे कामावरून आले ते नुकतीच मी थकून आले ते एकदम. काम पण म्हणजे कंपनीमध्ये भरपूर असायचं. जस्ट आले आणि आवरलं म्हणजे वेणी वगैरे घातली होती. काय आवरलं वगैरे नव्हतं. कपाळाला एवढं मोठं टिक्का वगैरे लावून ठेवतो माझ्या कुंकवाचा. आणि आल्या एंट्री केली आतमध्ये. एंट्री म्हणजे चाळीतले घरापेक्षा असं 2च रूम असतात चाळीमध्ये. एक तर आतमधली रूम आणि एक बाहेरची रूम असते. तर आमच्या म्हणजे पहिल्या रूम मध्ये ज्या रूम मध्ये हॉल होता ते बेड होता. बेडवरच आहो बसले होते दरवाजाच्या शेजारीच. तर मी एंट्री केली आणि पहिल्यांदा मी आहोंच्याच पाया पडले. मला अगोदर सांगितलं होतं घरामध्ये एंट्री केली की सर्वांचे पाय पडून घ्यायचं. तर एंट्री केली मी आणि आहोंच्या पाया पडले. मला आहो म्हणतो थांब नको. मी म्हटलं मला पडू दे पाया पडायला सांगितले मला सर्वांनी. पाया पडले मी. तर मी काही त्यांचा अगोदर फोटो वगैरे पाहिला त्यामुळे त्यांच्याच अगोदर पाया पडले. बाकीच्यांचे पाया पडले. जाऊन पाटावर बसले. मग आमच्या दोघांची पसंती विचारली. तुझं वय वगैरे किती आहे असं आवड निवड सर्व प्रश्न विचारले. माझ्या दिराने मला बऱ्यापैकी प्रश्न विचारले. माझ्या बारक्या दिरांनी त्यांनी मला सर्व प्रश्न विचारले. तू किती वयाची, तुझं साल कोणतं आहे सर्व मी सांगितलं वगैरे. आणि पाहुणे गेले पाहुण्यांच्या घरी. पेड्याचा बॉक्स वगैरे दिला. 100 रुपये पण दिले प्लस. तर मग पाणी वगैरे झालं. पाण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मग कळवलं की हो वापस आवडतंय वगैरे हो असं ते सर्व झालं. आई वडिलांचं बोलणं वगैरे झालं. मग त्यानंतर आमचा साखरपुडा झाला 23 ऑगस्टला. 23 ऑगस्ट नंतर साखरपुडा झाला. आणि मग 29 डिसेंबरला आमचं लग्न झालं 2015 मध्ये. खूप छान लग्न झालं. आणि लग्नाचा पण तुम्हाला एक किस्सा सांगते. लग्नामध्ये नाही का आमच्या अक्षदा चालू असतं मंगलाष्टका चालू होत्या. तर माझ्या मामांच्या मुलांचं अक्षदा संपल्या होत्या. त्यांनी काय केलं माहितीये का रुखवतामध्ये जी डाळ वगैरे असते ना ती डाळ त्यांनी फेकून मारली नवरदेवावर. पूर्ण मंगलाष्टक होतपर्यंत नवरदेवाने असं चेहरा करून बसला होता कंटिन्यू. पूर्ण डाळी हरभरे वगैरे सर्व ते रुखवतावरचं जे साहित्य होतं ते सर्व नवरदेवावर टाकलं होतं. खूप नंतर म्हणजे आवडीच्या आमच्या घरी तेव्हा मी एकदा काय केलं होतं चहा बनवलं त्यांच्यासाठी. चहामध्ये साखर नव्हती टाकली मी मीठ टाकलं होतं. आणि पाहत त्यांची रिएक्शन काय म्हणतात ते. पण म्हणजे आईला चहा दिला. आईला मी गोड चहा दिला होता आणि आहोंना मी मिठाचा चहा दिला होता. तर ते अशी रिएक्शन त्यांनी काही रिएक्शन वगैरे लगेच दिली नाही. त्यांनी चहा पिला अर्धा चहा पिला नंतर मला हसणं कंट्रोल होईना. मी त्यांना बोलले की अहो मिठामध्ये चहामध्ये मीठ आहे म्हणून. मग ते पण हसायला लागले सर्वजण हसत. आणि 8 वर्ष पण हसत गेले. 2 मुलं आहेत मला. छान माझी मुलं आहेत. माझा मोठा मुलगा 2रीला आहे आणि बारका मुलगा सिनियर केजीला आहे. खूप छान माझा आयुष्य आहे मस्त एकदम. अहो पण खूप माझे लाड पुरवतात. आणि आई वडिलांची पण आठवण येते. पण आई वडील पण जवळ झाले त्यामुळे जाऊन येऊन करते मी. आणि सासू सासरे पण छान आहेत. दीर वगैरे सर्व छान आहेत. फॅमिली असे बरेचसे हे आहेत किस्से आहेत. खूप किस्से आहेत. ते कधीतरी तुम्हाला नंतर सांगेन मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझ्या लग्नाचा अल्बम कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन लग्न झाल्यानंतर म्हणजे खूप असतं. लग्नाच्या अगोदर आपल्या अपेक्षा पण खूप असतात. पण माझे मिस्टर खूप छान आहेत. अपेक्षांपेक्षा भरपूर अपेक्षा त्यांच्यामध्ये. तर हिच्या मागायच्या अगोदर सर्व मला ऐकत असते घरामध्ये. बाकी काही नको. तुम्हाला माझ्या लग्नाचा अल्बम कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. किस्से कसे वाटले ते पण सांगा. खूप किस्से केलेले मी म्हणजे लग्नाच्या अगोदर. खूप बरेच असे गमती जमती आहेत. नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगत. चला मग आजच्या व्हिडिओला मी स्टॉप करते. आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.